मार्गदर्शक गाईड आजचे आमचे गाईड इथे. आई भवानी तुझ्या कृपेने रतनदुर्ग किल्ला. तर इथे माहिती दिली किल्ल्याचा दरवाजा किती वाजता उघडेल आणि बंद होईल. 7 ते 7. परत कधी येऊ नका. त्यानंतर आपल्याला एंट्री नाही आहे. आणि इथे पूर्ण माहिती दिली. पॉज करून वाचू शकता. आणि काय इथे दिले किल्ल्याचा नकाशा दिला आहे कुठे काय काय, तर लक्षात ठेवा. अच्छा, इथे देवीचं मंदिर आहे. देवीची ओटी वगैरे. देवी भगवती मंदिर. भगवती मंदिर. किल्ले रत्नगिरी. किल्ले रत्नगिरी बरोबर वाचलं. वाव. इथून मग वरती पण जाऊन बघू आपण. आधी इकडे जाऊ देवीच्या मंदिरात जाऊ. समुद्र किनारा. आतमध्ये फोटोशूट मनाई आहे त्यामुळे इथपर्यंतच. आता डायरेक्ट आतमध्ये जाऊन भेटू. तर देवीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण तिथे जाऊ. तिथून आपण बाहेरचे दृश्य बघू. केवढं मोठं तुळशी वृंदावन. वा. तर आता आपण असं चढू इथून वरती आणि मग असं जाऊ. मस्त असं वाटतं कधी कधी अशा ठिकाणी यायचं ना. मंदिर किल्ला निसर्गाच्या सानिध्यामध्ये यायचं. एकदम चिल आउट रिलॅक्स. काय असतंही त्याला नाही करणार. आपण कसं काम बिम करून येतो ना डोक्याची लय होती लय. चलो वाटतं. असे दृश्य बघून आपल्याला इथे परत येऊसं वाटतं. हवं असं वाटतं हे दृश्य. हा. आणि भगवा बघा काय झळकतोय. तर आम्ही आता समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने चालतोय. एवढं मस्त वाटतंय ना असं हे दृश्य बघायला. काय सांगू, म्हणजे आपण मुंबईमध्ये राहतो सिटीमध्ये कन्स्ट्रक्शनच्या ह्याच्यात जंगलामध्ये ना, तर असं बाहेर आलं पाहिजे. अशा ठिकाणी आला ना तर तुम्हाला एक वेगळा अनुभव भेटतो. परत नव्याने जगायची उमेद भेटते. परत त्या कॉन्क्रीटच्या जंगलात लढायची हिंमत भेटते. त्यामुळे अशा ठिकाणी या. भटकंती करा 2-3 दिवस फॅमिलीसोबत या, मित्रांसोबत या आणि मजा करा. रिलॅक्स. बाकी काही नाही आयुष्यात प्रॉब्लेम हे चालत जातं. हे आयुष्य गेलं, वय गेलं, वेळ गेली, परत येतं. आता आहे फिट, येऊ शकतो तर या तुम्ही पण. चला नाही बोललं काय तुम्ही पण. आणि इथे बघा रेडे बुरुज. मला पण माहिती नाही काय कशासाठी असेल. नजर निगराणी ठेवण्यासाठीच असतं मोस्टली. इथून मग काय व्ह्यू दिसतोय. हो. हा रस्ता कसं चाललाय करायचं माहिती नाही आम्हाला पण. नाही ते बोटिंगचं तिथं बरं. हा तसं असं बंदर बनवत असते. हा का व्ह्यू बघा. कॅमेरा का व्हिडिओ बनवतो. एकी पुढे सच्चा वाकी पुढे फुल डेंजर काम चालू आहे. डोळ्यांनी बघायचा असेल तर गिल्ली सांभाळा. चलो गाइड हमारे बताएंगे हमका. ते दोघं लास्ट यायला व्हिडिओ मध्ये असं सगळेच बोलते. अरे व्हिडिओ यायला बोलते, व्हिडिओ तू देत नाही. ते काय बोलत एवढ्या लांब जाऊन तो असतो.
इथं फोटो काढ इथं फोटो काढू उगाच की आमच्यासारख्यांनी भेटला तर डरने का नाही रे घाबरने का फायनली 1 तासानंतर आमचे फंटर लोक भेटले इथं लपलेत येऊन फोटो काढा आहे पोरींच्या मागे आणि व्ह्यू बघा इथून अरे हो की येऊ का वर अरे वर येऊ का आईच्या गावात हे सध्या वर येऊ काय काय हलतंय पकड मी आहे गेलास तर गेलास पडलं बेटा म्हणजे कुठं खालतून गेला इथून एवढी मार्की लागली कळ आली थांब 1 मिनिट थांब 2 मिनिटं थांब काढ मस्त पुढे एवढा सुंदर दृश्य आहे ना असं सुंदर व्ह्यू आहे ना वरतून खाली बघताना फाटते पण व्ह्यूसाठी काय पण तुमच्यासाठी काय पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मला व्ह्यू दाखव समोरचा सडकी आणि आपले पंटर लोक गुळीगत आणि इकडे बघा काय दृश्य झालं यार पावसामुळे हा हा खतरनाक असा व्ह्यू खतरनाक अशी मजा करते विराज बाय सच्चा बाय राजा बाय लेट्स गो बाय मारक्या बुरुज मारक्या म्हणजे इथून ढकलून देत असतील चालेल चालेल ये आरामात ये काय नको हे हसू बिसू नका चालेल नो हसण्याने जात जातील 2,000 years later. मित्रांनो आम्ही आता परत गाडी चालू आता तिकडे जायचं त्या किल्ल्यावरती आणि लाईट हाऊसच्या इथे सगळे रेडी आहेत लेट्स गो चला गो जाऊया हा तर मित्रांनो समोरचा समुद्र किनारा बघा काय भारी दिसतो व्ह्यू कुठं होतं ते कुठं होतं टकमक टेक टकमक टकमक टोको 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 कुठं टकमक टोक होतं आपण गेलो तेच म्हणायचं वेताळ बुरुज वेताळ ग्रुप वेताळ ग्रुप होतं तर मित्रांनो आपण गाडी इथे लावली आता आपण तिथून आलोय बाले किल्ल्यावरतून चला आता आपल्याला जायचंय इकडे लाईट हाऊस आणि इकडच्या टोकाकडे चला तर मित्रांनो हे इथे आय थिंक हॉटेल का रिसॉर्ट काहीतरी बांधतायत एवढं चाललंय कन्स्ट्रक्शन पण हे एका किल्ल्याची प्रतिकृती बनवली हे म्हणा तर हा मुरुड जंजीर असेल कारण की पाण्यामध्ये तोच किल्ला आहे त्यामुळे पाणी सोडतील साईडला हा तसंच तर आहे तेव्हा की दगडी लावली पाण्यात असतात तशी कुठला किल्ला माहिती नाही कोणाला माहिती कमेंटमध्ये दाखवा आम्हाला कोणता किल्ला तुम्हाला जवळून दाखवतो मोबाईलमध्ये हे बघा जवळून दाखवतो मी तुम्हाला कोणता किल्ला आहे कमेंट डाऊन करतात कमेंट
भाई आमचा प्लॅन होता इथे वरती जायचा, पण हे इथून आलेत आणि इथून खालती जायचा रस्ता दिसतो आणि खालती निघालोय. वाव काय दृश्य. माझा काय परत माईक मी ठेवला पाऊस पडेल म्हणून, कारण तो भिजला तर लागले. वा जबरदस्त. चला सच्चा व्हिडिओ. सह्याद्रीमध्ये या मावळ्यांनो आणि मस्त निसर्गाचा अनुभव घ्या. चला आमचे काही कार्यकर्ते तिकडे खालती गेलेले आहेत आणि आम्ही आता निघालोय त्यांच्या मागे. हे बघा कुठून उतरायचं. डेंजर, खूप डेंजर काम आहे. काय दृश्य आहे. चुम्मा हळू रा. एवढा मोठा बोगदा दिसत ना त्याला. आणि इकडे बघा खडकं बघा ही कशी वेगळी आहेत. समुद्र किनाऱ्यावर आलोय आपण. ह्या दोन ददरीच्या मध्ये जर पाणी आलं ना तर आपटून माराल, त्याच्यामुळे चुकून मध्येच घ्यायची नाही जायची अशा ठिकाणी. असं बाहेरून जरा अनुभव करा बस. जास्त आतमध्ये जाऊ नका, धोक्यात घालू नका जीव. आम्ही पण नाही जाते, आम्ही फक्त बाहेर थांबून हे करतो. आणि हे दारवा पाट्या करू नका यार. गोव्यापेक्षा भारी दृश्य आहे आपल्या कोकणात, आपल्या सह्याद्रीच्या कृषी. तर नक्की इथे या. त्यांना आता तेच फोन करतो उचलून झाले ते. वाट कुठं आहे? ठीक आहे. इकडून चल, इकडून काय दारू बिरू फोडली. गणेश भाई सगळ्यात पहिले मी माझ्या मग ती मंडळी दिसते का बघा. दमलो हो दमलो, जीव निघाला. तिकडे आहे, इथं नाही. उडणारा कॅमेरा आहे का? उडणारा मला सोडू. त्या डोक्यावरून असं चढत चढत इथपर्यंत व्ह्यू तर बघा समोर. हा 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 सुंदर असं दृश्य 2 दरींच्या मध्ये. ऐक इथं चुकून जर घावलं ना संपला विषय. चला जाऊ त्या डोक्याला जाऊन तिथून काय फोटो बिटो होते. चलो चलो आजाओ आजाओ चलो. लाईट हाऊस, लाईट हाऊस ते बघ की, ते बघ समोर आहे. इकडे विरोच्या साईडून चल. नाही जात मी आहे की. हा ना, घाम तर खूप आलाय पण वारं पण गार वाहते, त्यामुळे जरा हे वाटतंय. पण अवस्था बेकार आहे हो, कच्ची झाली कच्ची. सिगरेट बाबा, सिगरेट बाबा की जय.
जाती तिथे चालत पुढे जमले चला थोडा आराम करू मग निघू. जवळच आहे ऑन केलंय. हे मग आता ते फोटो काढत का त्या काय काय हे होतं ते असं आहे नव का? ऑन आहे. हॅलो टोकावा एकदम वर. नाही रे ते काय म्हणतो कशी खोलेल नाही ती रेंज तेवढी लांब नसते रे राजा. ती शाळेत खेळ सांगितलं तर मला काही कळत नाही काय एवढं लांब रेंज असेल का रिमोट कंट्रोल कुठल्याही वस्तू काय केला पाहिजे गाडीचं गाडी काय माहिती पाणी पाहिजे असेल नाही तर. 2,000 years later. तर 2 मिनिटं थांबा इथं आता तोंडाधुवाची कामं चालत वैतागले चालून दमलो घामाघूम झालोय आणि गाडीची हालत बघा टायर बघा कसे झालेत. माती भाई माती तिथून आणल्यानंतर चिखलातून म्हणून माती झाले आणि हे असं हाल होतं गाडीचं पूर्ण. काय टेन्शन नाही मजा करायची बाकी व्ह्यू मस्त सर्व मस्त आहे. तुम्ही पण इथं या रतनदुर्ग किल्ला रत्नागिरी. लेट्स गो. तर मित्रांनो फायनली इथलं फिरून झालंय आता आम्ही निघालोय. कसं काय गेला रे कोकणांच्या समुद्र किनारे नाही मग अगोदर ते हे बघायचं मत्स्याला बघायचं मग जायचं एका बीच वरती मग तिथं मस्ती करायची. चला गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. शंभो चला चला राहिले का काय मोबाईल ठेव